आज आपण अगदी 5 मिनिटात आणि नेहमीच्या कढईत ज्वारीच्या कुरकुरीत लाह्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। बऱ्याचदा लाह्या बनवताना दाणे कढई बाहेर सांडतात किंवा नीट फुलत नाहीत, पण आज मी एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे ज्याने एकही दाणा न सांडता लाह्या छान पांढरे शुभ्र फुलतील। चला लगेच सुरुवात करूया। इथे मी बोलमध्ये 1 कप ज्वारी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे। तर आता यामध्ये पाणी घालून आपण हे ज्वारी स्वच्छ असं धुवून घेऊयात। 1 ते 2 वेळा पाण्यामध्ये आपल्याला हे ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ज्वारी स्वच्छ धुवून झालं की यातलं पाणी काढून टाकूयात आणि परत एकदा हे ज्वारी पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 चमचाभर मीठ टाकूया। ही ज्वारी 1 ते 2 तास भिजत ठेवायचं आहे। ज्वारी छान असं भिजत ठेवल्यामुळे लाह्या छान फुलतात। आता हे यावर झाकण ठेवून 1 ते 2 तासासाठी आपण हे पाण्यामध्ये सोक होऊ देऊयात। ज्वारी 2 तास मिठाच्या पाण्यात छान भिजल्यानंतर आपली सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे यातील सर्व पाणी काढून टाकणे। एका चाळणीवर ही ज्वारी ओतून घ्या आणि 2 ते 3 मिनिटे तशीच ठेवा, जेणेकरून जास्तीचं सर्व पाणी निघून जाईल। मिठाच्या पाण्यात भिजल्यामुळे ज्वारी आतपर्यंत मऊ झाली आहे आणि मीठ ही अगदी मध्य भागापर्यंत शोषलं गेलं आहे। पण जर यात जास्त पाणी राहिलं तर कढईत टाकल्यावर लाह्या फुलण्याऐवजी ज्वारी ओलसर होऊन शिजल्यासारखी होईल, म्हणून पाणी पूर्ण निथळणं खूप गरजेचं आहे। आता ही ज्वारी एका सुती कापडावर अगदी पातळ पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला ही ज्वारी 15 ते 20 मिनिटासाठी पंख्याखाली सुकत ठेवायचं आहे। ही ज्वारी उन्हात अजिबात वाळवायचं नाही, जर तुम्ही उन्हात वाळवली तर आतला ओलावा निघून जाईल आणि लाह्या फुटणार नाहीत। 15 ते अर्धा तासानंतर आपण इथे हे ज्वारी चांगली अशी वाळली गेलेली आहे, हाताला अजिबात पाणी लागत नाही आहे। तर या स्टेजला आता आपण हे लाह्या बनवून घेऊयात। आता गॅसवर जाड बुडाची कढई ठेवा आणि हे कढई एकदम कडकडीत असं गरम झालं पाहिजे। कढई गरम झाल्यावर त्यात मूठभर ज्वारी टाका। गॅस हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे। आता आपल्या सुती रुमालाने दाणे कढईत गोल गोल फिरवून हलके दाबा। जसे दाणे कढईत पॉपअप व्हायला सुरुवात होईल, 1 सेकंदाचाही उशीर न करता लगेचच त्यावर झाकण ठेवा। दाणे जळू नयेत म्हणून मधूनच 1 ते 2 सेकंदासाठी झाकण उचलून रुमालाने दाणे थोडे फिरवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा लगेचच झाकण ठेवायचं। या ट्रिकमुळे कढईत तळाशी असलेला एकही दाणा काळा पडत नाही आणि सगळे दाणे पांढरी शुभ्र फुलतात। तडतडण्याचा आवाज शांत झाला की लगेचच झाकण काढून लाह्या बोलमध्ये काढून घ्या। एका मूठभर ज्वारीपासून किती भरपूर आणि सुंदर लाह्या तयार झाल्या आहेत। उरलेल्या ज्वारीच्याही अशाच थोड्या थोड्या बॅचेस करून लाह्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी मूठभर ज्वारी टाकून घेतलेली आहे। गॅस हे हाय फ्लेमवरती आहे आणि सुती रुमालाने आपल्याला हे ज्वारी गोल गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे ज्वारी फुटत आहेत ते फुटून बाहेर पडत नाहीत आणि अशा प्रकारे हे आपल्याला लाह्या बनवून घ्यायचे आहेत। तर इथे हे सर्व लाह्या बनवून घेतलेली आहे। आता इथे मी एक झारा घेतली आहे आणि या झाऱ्यामध्ये आपण हे जे लाह्या आहेत हे अशा प्रकारे चाळून घेऊयात। यामुळे न फुललेले जे कडक दाणे असतात ते झाऱ्याच्या साहाय्याने खाली ताटात निघून जातात। झाऱ्यात राहतील फक्त मऊ, हलक्या आणि पांढऱ्या शुभ्र लाह्या। ही ट्रिक वापरल्यामुळे लाह्या खाताना तोंडात एकही कडक ज्वारी येत नाही। पहा, अगदी 1 कप ज्वारीपासून एकदम बाजारसारख्या स्वच्छ आणि कुरकुरीत लाह्या तयार आहेत। ही पारंपरिक पद्धत तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।